श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 19 मार्च वार गुरुवार या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. आणि गुढीपाडवा हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास आणि अतिशय शुभ मानला जातो. हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी मुहूर्तांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय तृतीया, दसरा, बली प्रतिपदा, त्याचप्रमाणे गुढीपाडवा हा एक संपूर्ण शुभ मुहूर्त असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतेही शुभ करण्यासाठी खास करून विशेष असा मुहूर्त पाहण्याची गरज नसते, कारण की हा संपूर्ण दिवसच अतिशय अत्यंत शुभ मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी खरेदी केली जाते. त्याचबरोबर वाहन खरेदी करणे, जमीन खरेदी करणे, घर खरेदी करणे, इतर मोठ्या वस्तूंची खरेदी किंवा आर्थिक व्यवहार हे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तांवरती आवर्जून केले जातात. गुढीपाडवा म्हणजे नवीन मराठी वर्षाची सुरुवात आणि चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होत असते. त्याचबरोबर या वातावरणामध्ये बदल झालेले असतात. म्हणजेच काय तर वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरणामध्ये उष्णता वाढलेली असते. झाडांची जुनी पाने खाली गळून पडतात आणि झाडांना एक नवी पालवी बहर जो आहे ना तर तो फुटत असतो. या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. विजयाचं, समृद्धीचं आणि चैतन्याचं प्रतीक म्हणून ही गुढी उभारली जाते घरोघरी. त्याचबरोबर गुढीपाडवा हा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा देखील आहे. असं म्हटलं जातं की महाभारताच्या आदी पर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि तिची पूजा केली. तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस. त्याचप्रमाणे या दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली असं सुद्धा म्हटलं जातं. प्रभू श्री रामचंद्र भगवान वनवास भोगून अयोध्यामध्ये परत आले. त्यावेळी तो दिवस सुद्धा गुढीपाडव्याचाच दिवस होता. एका कथेनुसार माता पार्वती आणि देवादिदेव महादेव यांचं लग्न गुढीपाडव्याच्या दिवशी ठरल्याचे सांगितले जाते. तर असा हा अतिशय अत्यंत शुभ आणि खूप खास गुढीपाडवा यंदा 19 मार्च वार गुरुवारला आलेला आहे. या दिवशी फाल्गुन अमावस्या सुद्धा आहे आणि गुरुवार देखील आहे आणि गुढीपाडवा सुद्धा आहे. अत्यंत असा खास दिवस आहे. या दिवशी आपल्याला खास करून आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर पैशाच्या काही अडचणी असतील, समस्या असतील, जर काही तुम्हाला चणचण उणीव भासत असेल तर गुढीला आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती देखील बांधायची आहे. त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेला सुद्धा आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करायच्या आहे. आता आपल्याला या दिवशी आपल्याला चुकूनही एक वस्तू जी आहे तर ती कापायची नाही. आता कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, त्याचबरोबर गुढीला कोणती वस्तू बांधायची आहे, कोणते नियम पाळायचे आहे, अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्याला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कडुनिंबाची पानं जी आहेत तर ती टाकायची आहेत. कडुनिंब जो आहे तर त्याला गुढीपाडव्याच्या दिवशी खूप खास, विशेष, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी कडुनिंब जो आहे तर तो आपण गुढीला सुद्धा बांधत असतो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा
टाका आपल्याला टाकायचे आहे, काही पाने बरं का. यामुळे आपल्या शरीराला त्याचा लाभ जो आहे तर तो होत असतो. त्याचबरोबर या दिवसामध्ये कडुनिंबाला सुद्धा फुलं सुद्धा आपण म्हणतो ना एक फुलोरा, तर तो देखील आलेला असतो आणि म्हणूनच आपण गुढीला कडुनिंबाची डाळी ही फुलासह बांधत असतो. आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबासोबत आपल्याला थोडीशी हळद देखील टाकायची आहे. आपल्याकडे जर हळद तर असेल तर 4 थेंब गंगाजल टाका किंवा मग चिमूटभर हळद टाका. नसेल तुमच्याकडे गंगाजल तर एखादा पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकायचं आहे. यानंतर आपल्याला त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना आपल्याला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पठण करायचा आहे किंवा मग हर हर गंगे हा मंत्र तुम्ही पठण करू शकता. यानंतर स्वच्छ वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे. चुकून देखील आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. यानंतर आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती करून घ्यायची. गुढी जी आहे तर ती उभारत असतो, त्यामुळे वर्षातून एकदा गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानं जी आहेत तर ती आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायची असतात. यामुळे आपल्याला त्वचेसंबंधित कोणतेही आजार होत नाही. त्वचा विकार जे आहेत तर ते यामुळे नष्ट होत असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर काही पैशासंबंधीच्या समस्या असतील, अडचणी असतील, घरामध्ये पैसा येत नसेल किंवा आलेला पैसा तो खर्च होत आहे किंवा पैसा टिकून राहत नाहीये, त्याचबरोबर आपले कर्ज वाढत आहे, आपल्याला आपल्या घरामध्ये पैसा यावा, पैसा टिकावा, आपल्याला माता लक्ष्मीची प्राप्ती व्हावी म्हणून गुढीला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून बांधायची आहे. यासाठी आपल्याला एक छोटीशी पोटली तयार करायची आहे. लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. शक्यतो करून कोरं कापड घ्या आणि त्याची आपल्याला एक पोटली बनवायची आहे किंवा आपण ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या डायरेक्ट त्या लाल कपड्यामध्ये बांधल्या तरी देखील चालणार आहे. आता त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अखंड तांदूळ जे आहेत ना तर ते घ्यायचे आहे. आपल्याला कुंकवाच्या सहाय्याने थोडेसे ते लाल पिवळे करून घ्यायचे आहे. अर्थातच आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडंसं कुंकू एकत्र मिक्स करायचं आणि त्या कुंकवाच्या सहाय्याने त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला 7 पिवळी मोहरीचे दाणे जे आहेत तर ते टाकायचे आहे. 4 पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहे. 4 घ्या 5 घ्या. त्यानंतर आपल्याला 5 गोमती चक्र जे आहेत तर ती घ्यायची आहे. 5 कमळगठाचे मणी घ्यायचे आहेत. 5 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. 5 अखंड हिरवी वेलची जी आहे वेलदोडा तो घ्यायचा आहे. 5 आपल्याला 1-1 रुपयाची नाणी घ्यायची आहे आणि जर आपल्याकडे चांदीचा शिक्का असेल तर मग अतिशय उत्तम, एक आपल्याला चांदीचा शिक्का द्यायचा आहे. मग आपण त्यामध्ये ते घालायचे आहे. आता एक चांदीचा शिक्का घ्या किंवा मग रुपयाची तुम्ही 1 रुपयाची 5 नाणी घेतली तरी देखील चालणार आहे. हे सर्व साहित्य जे आहे तर याचा तुम्हाला वापर करून आपल्याला एक पोटली बनवायची आहे. म्हणजेच काय तर आपल्याला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे. यापैकी एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तर मग हरकत नाही. त्यानंतर ही पोटली आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची, देवघरासमोर बसायचं आणि आपल्याला 16 वेळा किंवा 16 वेळा शक्य नसेल तर मग किमान तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम जे आहे ना तर ते पठण करायचं आहे. 108 वेळा माता लक्ष्मीच्या श्रीमंत्राचं पठण करायचं आहे, कारण की अतिशय अत्यंत खूप खास प्रभावशाली मंत्र आहे. करून बघा. त्यानंतर ही पोटली तुम्हाला हातामध्येच ठेवायची आहे तशी. त्यानंतर तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे. कारण की माता लक्ष्मीची सेवा तर आपण करतोच, परंतु भगवान श्रीहरी विष्णुदेवांची सेवा करणं ही देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णुदेवांची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी ह्या स्वतःहून जात असतात. म्हणून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णुदेवांच्या मंत्राचं पठण करायचं आहे, ध्यान करायचं आहे. त्यानंतर ही पोटली आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. त्या पोटलीला मनोभावे हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. शक्यतो करून गुलाबाचं फूल अर्पण करण्याचा प्रयत्न करा. धूप दीप ओवाळून घ्या आणि त्या पोटलीला ओवाळायचं. यानंतर ही पोटली जी आहे तर ती आपण ज्यावेळी गुढी उभारतो ना त्यावेळी त्या गुढीला बांधायची आहे. जेव्हा सायंकाळी आपण गुढी खाली उतरवतो त्यावेळेला ही पोटली आपल्याला काढून घ्यायची आहे. खाली ठेवू नका, आपल्याला ती तिजोरीमध्ये ठेवायची आहे. नंतर अशा प्रकारे वर्षभर ही पोटली आपल्याला आपल्या तिजोरीमध्येच ठेवायची.
यामुळे आर्थिक समस्या ज्या आहेत ना तर त्या हळूहळू करून कमी होता. कष्ट आणि कर्म चांगली करत चला. आपल्याकडे जर माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, ज्या वाटीमध्ये आपण माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवलेली आहे त्या वाटीमध्ये तांदूळ भरून आपण त्यामध्ये अन्नपूर्णा ठेवत असतो. हे तांदूळ आपल्याला बदलायचे आहेत. त्यानंतर एक ताट घ्यायचं, तामण घ्यायचं, त्यामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं. त्यानंतर ज्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपण देवी माता अन्नपूर्णा ठेवतो ह्यामध्ये नवीन तांदूळ भरून घ्यायचे आणि जे आपण स्वस्तिक काढलेलं आहे ना त्यावरती ही वाटी ठेवायची. त्यानंतर माता अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे तिला अभिषेक करून घ्यायचा. मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची. त्या तांदळामध्ये आपल्याला ठेवायची. अन्नपूर्णा देवीला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं. धूप दीप ओवाळून घ्यायचा. मनोमन प्रार्थना करायची, नमस्कार करायचा. यानंतर अन्नपूर्णा देवीला आपल्याला तिच्या खांद्यापर्यंत अक्षदार्चन करायचं आहे. म्हणजेच अखंड तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहे. जर आपल्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर मग आपण या दिवशी अन्नपूर्णा देवी माताची मूर्ती जी आहे तर ती खरेदी करून आणून स्थापन करू शकता. अन्नपूर्णा ही आपण देवघरामध्ये किंवा किचनमध्ये ठेवत असतो तर आपण देवघरामध्ये किंवा किचनमध्ये हे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करू शकता. अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील एवढे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे. आपल्याला हे तांदूळ अर्पण करत असताना अन्नपूर्णा माता की जय किंवा ओम अन्नपूर्णा देव्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरे प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धती भिक्षा देहीच पार्वती ह्यापैकी कोणताही एक मंत्र आपल्याला पठण करायचं आहे. अन्नपूर्णेला तांदूळ अर्पण करायचा आहे आणि गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जे पण काही अर्पण केलेले तांदूळ आहेत तर ते आपल्याला आपल्या टेरेसवरती पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. किंवा मग आपण ज्यावेळी घरामध्ये स्वयंपाक बनवतो, भात बनवू शकता तुम्ही त्याचा, किंवा मग खीर बनवून तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करू शकता. स्वतः घरामध्ये ग्रहण करू शकता. हे तांदूळ वापरू शकता. मूर्ती जी आहे तर ती आपल्याला परत स्वच्छ स्नान घालून आंघोळ घालून अभिषेक करून तिची पूजा करायची आहे विधिवत आणि जागी. आपल्याला दररोज आपण देवघरामध्ये जिथे माता अन्नपूर्णा ठेवायची आहे. तसेच गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत असते. काही घरामध्ये या 9 दिवसामध्ये घटस्थापना केली जाते. म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी घटस्थापना केली जाते. ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्री साजरी करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र सुद्धा साजरी केली जाते. अखंड दिवा लावला जातो आणि चैत्र नवरात्री जी आहे तर या 9 दिवसामध्ये आपण लिंबू जे आहे तर ते कापत नाही. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा आपल्याला लिंबू जे आहे तर ते कधीही कापायचं नाही. त्याचबरोबर या दिवशी मांसाहार चुकून करायचा नाही. जे काही घरामध्ये आपण स्वयंपाक बनवतो, नैवेद्यासाठी बनवतो, यामध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नाही. त्याचबरोबर या दिवशी फाल्गुन अमावस्या आहे त्यामुळे लाल रंगाच्या भाज्या, भोपळा किंवा बीट, गाजर हे खाणं टाळायचं आहे शक्यतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला इतरांकडनं काही वस्तू खाणं हे टाळायचं आहे. खास करून आपले जे शत्रू आहेत ज्यांना आपली झालेली प्रगती बघवत नाही तर अशा व्यक्तींकडून जर आपल्याला पांढरी मिठाई, खीर किंवा इतर पांढरे पदार्थ जसं की दही भात यासारख्या गोष्टी दिल्या गेल्या तर त्या आपल्याला खायच्या नाही. कारण याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्या जीवनावरती होत असतात. आपल्याला ते भोगावे लागत असतात. म्हणून आपल्याला खास करून या गुढीपाडव्याच्या दिवशी काही काळजी घ्यायची आहे. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माता अन्नपूर्णा देवीची सेवा करायची आहे, उपाय करायचा आहे. त्याचबरोबर गुढीला आपल्याला कशी पोटली बांधायची आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहे हे देखील तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल, ज्यांना काही अडचण असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आवर्जून करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.